आज 10 ऑगस्ट राज्यात कुठे पाऊस होईल पाहूयात. सकाळचे 9:30 वाजलेत. तर अहमदाबाद क्षेत्र मध्य प्रदेशच्या या भागामध्ये अजूनही सक्रिय आहे. मान्सूनचा आस असलेला कमी याच भागातून अशा प्रकारे बंगालच्या उपसागरात गेलाय. एक चक्राकार वारे इकडे बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागामध्ये हळूहळू सक्रिय होऊ लागलेले आहेत आणि लवकरच या ठिकाणी नवीन अहमदाबादचं क्षेत्र विकसित होण्याचा अंदाज आहे. म्हणजे सध्याची सिस्टीम आहे त्याच्या दक्षिण पश्चिम भागात मध्य प्रदेशच्या भागामध्ये पावसाचा जोर हा वाढलाय. जर आपण या ठिकाणी पाहिलं, की राज्यात कुठे ढग आहेत, तर घाटाच्या आसपासच्या मध्य महाराष्ट्र भागामध्ये ढगाळ हवामान क्वचित हलक्याची सरी घाटाच्या आसपास, कोकणात एक क्वचित एक दुसऱ्या मध्यम सरी पाहायला मिळत असतील. बाकी राज्यात पश्चिम विदर्भात काही अंशी ढगाळ वातावरण, पण बऱ्याचशा भागामध्ये वातावरण बरचसं कोरडं पाहायला मिळतंय. पण दुपारनंतर काहीसं बाष्प वाढण्याचा सुद्धा अंदाज आहे आणि पावसाची जर शक्यता पाहिली, तर घाटमाथ्यामध्ये मध्यम ते जोरदार किंवा एका ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता येईल. कोकणामध्ये सुद्धा मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र पश्चिम भागामध्ये हलक्याशा सरी होऊ शकतात, हलक्या मध्यम सरी होऊ शकतात. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचे काही भाग या ठिकाणी सुद्धा मध्यम किंवा हलका स्वरूपाचा पाऊस, पण सार्वत्रिक नाही. काही ठिकाणीच पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि राहिलेला राज्याचा भाग आहे या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर काही वेळासाठी थोड्याशा मध्यम ते जोरदार सरी बरसतील. पण स्थानिक ढग निर्मिती खूप कमी क्षेत्रावरती होत असते. ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणीच या पावसाच्या सरी बरसतील. मोठ्या क्षेत्रावरती पाऊस होईल अशी सध्या शक्यता नाही. मात्र ज्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होईल त्या ठिकाणी थोड्याशा मध्यम सरी तर थोड्या वेळासाठी जोरदार पाऊस सरी येऊ शकतात. सध्याच्या या अपडेटमध्ये इतकंच. हवामानाचे असेच अंदाज चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.